रविराज म्हणतो, नागराजची केस म्हणावी तशी सोपी नाहीये. नागराज नेहमी हे क्लेम करत राहणार आहे की त्याने कबुली दिलेला व्हिडिओ फेक आहे. जोपर्यंत महिपत तोंड उघडणार नाही, तोपर्यंत केस सॉल्व्ह होणार नाही. अर्जुन म्हणतो, हा महिपत एकही शब्द बोलत नाही. त्यामागे काहीतरी कारण असेल. ते कारण शोधून काढायला हवं आपल्याला. त्यानंतर अर्जुन महिपत शिकरेला भेटायला जातो. अर्जुन महिपतला म्हणतो, मला खूप आश्चर्य वाटतंय, कारण या महिपतला मोठमोठे गुंड घाबरत होते, पण आता हा महिपत कोणाला घाबरलाय? आणि एवढा घाबरलाय की काही बोलायचं कळतच नाहीये. अर्जुन म्हणतो, सांग कोण आहे तो? सांग की. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, नागराज किल्लेदार हा पकडला गेलाय. तुझी वकील तुला भेटायला आली होती ना? काय नाव आहे तिचं? ॲडव्होकेट विशाखा प्रभूणे. अर्जुन म्हणतो, या नावाची वकील मी कधीहीच बघितली नाही, आणि इथे तुझ्यापेक्षा जास्त वकिलांना मी एवढं ओळखतोय, हे मात्र खरंय. अर्जुन महिपतला प्रश्न विचारतो की हा विशाखा प्रभूने ही वकील तुला भेटली कुठे आणि इथे आली कशी? महिपत म्हणतो, कायद्याने सुटायचं म्हटल्यावर वकील तर करावा लागणारच ना. अर्जुनला हे माहिती नसतं की विशाखा प्रभूने दुसरा कोणी नाही, तर ती महिपतची मुलगी साक्षी आहे. पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते की तन्वी नागराज जेलमध्ये भेटण्यासाठी काय काय प्लॅन करते.